डोळे बंद करू आपण. स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुला धन्यवाद करतो. पुन्हा प्रभू तुझे आम्ही सर्वजण आभार मानतो. वरखेड गावामधून आम्ही सर्व लेकरं तुला आम्ही गौरव देतो. प्रभू आज आमच्या हृदयाची तू भेट घे. आम्हा प्रत्येकाला आजच्या वचनातून मार्गदर्शन कर आणि एक चांगलं जीवन, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना आम्ही मागतो. बोला सर, येशू मसीह की, येशू प्रभु की. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. बोलो बोलो, विजयी हुआ, विजयी हुआ. यीशु मेरा विजयी हुआ. बोलो विजयी हुआ, विजयी हुआ. बोलो यीशु मेरा विजयी हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. बोलो बोलो, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. प्रभूच्या पवित्र नावाला पुन्हा एकदा धन्यवाद. आज पुन्हा एकदा आपण पुढे जाऊया आणि आपण शिकत आहोत द बिलीवर अँड स्पिरिच्युअल वॉरफेअर, म्हणजे आत्मिक युद्ध. कोणाचं? विश्वास ठेवणाऱ्यांचं आत्मिक युद्ध. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन क्रमांक 44 वाचलं होतं. आम्ही परत एकदा त्या ठिकाणी जाऊया. योहानाचं शुभवर्तमान हे जुन्या करारामध्ये आहे, बरोबर आहे का? प्रेज द लॉर्ड. नव्या करारामध्ये आहे 8वा अध्याय वचन क्रमांक 44. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात. तुम्ही आपला बाप शैतान यापासून झालेले आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे तुम्ही करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता. तो सुरुवातीपासून, प्रारंभापासून मनुष्याचा घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही. आणि तो सत्यात टिकला नाही. येशू मसीह की. कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. कारण सैतानामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा ते स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. तो खोटे बोलतो कारण तो कसा आहे? लबाड आहे. म्हणा, सैतान खोटे बोलतो, तो लबाड आहे आणि लबाडीचा बाप आहे. तर शैतानाचं जे षडयंत्र आहे, सैतानाची जी रणनीती आहे, सैतान विश्वासू माणसांच्या जीवनामध्ये कसे हल्ले करतो, या गोष्टी आपण या पुस्तकातून पाहत आहोत. आणि मग तुम्ही आणि पाहतो की तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला, तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देव असून देखील मनुष्य रूप धारण करून आलेला प्रभू यहुदी लोकांनी देवाच्या वचनात लिहिलं आहे की त्याला ओळखलेलं नाही. आणि म्हणून पित्याच्या वतीने किंवा स्वर्गीय देवाच्या वतीने, सनातन परमेश्वराच्या वतीने, त्याच्या सामर्थ्यानं प्रभू येशू ख्रिस्त जे काही काम करत होता किंवा चमत्कार करत होता, लोकांचे जीवन बदलत होता, लोकांच्या घरात शांती देत होता, सुख देत होता, समाधान देत होता, आणि जे बांधलेले लोक आहेत किंवा पिडलेले लोक आहेत त्यांना तो मोकळं करत होता. आणि मग तो जे काही बोलायचा त्याच्या मुखातून नेहमी सत्य बाहेर पडायचे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, परिपूर्ण माणूस, परिपूर्ण देव होता. आणि असं लिहिलं आहे, तो कधीच खोटं बोलला नाही. आमेन.
सगळेजण म्हणा, माझा देव कधीच खोटं बोलत नाही. सगळेजण म्हणा, माझा प्रभू कधीच खोटं बोलत नाही. हा, मग देवाच्या वचनात ज्यावेळेस यहुदी लोकांसंग तो असं भाषण करू लागला किंवा बोलू लागला, असं लिहिलं आहे की यहुदी लोक आहे या ख्रिस्ताचा किंवा येशू ख्रिस्ताचा खून करायला टपायला बसले. त्यांना येशूचं सत्य मुखातून बाहेर पडलेलं त्यांना ऐकू वाटत नव्हतं. बघा, आज जो माणूस सत्य बोलतो ना, जगात म्हण आहे, सत्य कसं आहे म्हणा, कडू आहे. सत्य कसं आहे, सगळेजण म्हणा, सत्य कसं आहे, कडू आहे. जो माणूस सत्य बोलतो, जो माणूस स्पष्ट बोलतो, त्या माणसाबरोबर कुणी मैत्री करत नाही आज, आहे ना. कारण का, त्याला स्पष्ट बोलण्याची सवय असते. तो माग कधीच बोलत नसतो. त्याला जे काही बोलायचं तो स्पष्ट रीतीने बोलत असतो. आणि मग अशा लोकांबरोबर कोण मैत्री करीन हा प्रश्न चिन्ह आहे. तर तुमचा आणि माझा देव या पृथ्वी तलावरती आल्यानंतर पित्याच्या वतीने जे काही या जगामध्ये येऊन त्यांनी 3.5 वर्ष सेवा कार्य केलेले आहे, या 3.5 वर्षामध्ये त्याने लोकांना सत्य गोष्टी सांगितल्या. प्रभू येशू ख्रिस्त कधीच फिरवा फिरवी करत नव्हता, हेराफेरी करत नव्हता, उलट उलट असं बोलत नव्हता. जे आहे ते लोकांना सांगत असे. आमेन. जे काही बोलायचा पित्याच्या वतीने तो लोकांसंग बोलायचा. हालेलुया. सगळेजण म्हणा, हालेलुया. पित्याच्या वतीने बोलायचा आणि म्हणून लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रभूचा शब्द झोंबायचा. त्याचा परिणाम आम्ही काय पाहतो, जे लोक काही त्याच्या विरोधात झाले ते बायबल मध्ये लिहिलं आहे, येशू ख्रिस्ताचा मर्डर करायला पाहू लागले, येशू ख्रिस्ताचा खून करायला ते पाहू लागले. कारण त्याचा मुखातून निघणाऱ्या एक एक शब्द सत्याचा त्यांना ऐकूशी वाटत नव्हता. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, फार महत्वाचं वचन तुम्ही आणि वाचू या ठिकाणी. तो म्हणतो, तुमचा बाप कोण आहे, शैतान आहे. त्या लोकांना काय म्हणतो, तुम्ही त्या बापापासून म्हणजे शैतानापासून तुमचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सत्य माझ्या मुखातलं ऐकायला येत नाही. तुम्ही ते ग्रहण करत नाही, तुम्ही ते स्वीकारत नाही, तुम्ही ते ऐकत नाही आणि त्याला माग निघत नाही. तुम्हाला सत्य ऐकायची इच्छा नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना काय म्हणतो, तुमचा बाप कोण आहे, शैतान. तुमचा बाप शैतान आहे. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलेला आहे, तो प्रारंभापासून म्हणजे जग उत्पन्न होण्याच्या अगोदर पासून त्याचे प्लॅन बायबल सांगते, त्याचे डाव, त्याची रणनीती, त्याचं फसवणं, त्याचं खोटं बोलणं बायबल मध्ये लिहून ठेवलेलं आहे. तो आत्ताच माणसाला फसवत नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, सुरुवातीपासून त्याने तसंच प्रोग्राम केलेला आहे की त्याची सवय आहे खोटं बोलायची. लोक म्हणतात ना, खोटं बोल पण रेटून बोल. आणि आज जगामध्ये किती टक्के रेटून नेलं जातं सांगा, आणि किती टक्के खरं स्वीकारलं जातं. पण आज जर पाहिलं तर 95% किती, 95% खोटं बोललं जातं. आणि खोटं बोललं पण रेटून बोललं जातं आणि खोटं खरं होतं. बरोबर आहे. आणि जे खरं आहे ना ते खोटं होतं. येशू प्रभू की. पण सत्य कधीच पराजित होत नसतं. म्हणा आमेन. सत्य कधी पराजित होत नसतं. तुमच्या आणि माझ्यामध्ये वसणारा हा देवाचा आत्मा आहे, देवाचा पवित्र आत्मा आहे. आणि जर तो तुमच्या आणि माझ्यात राहतो तर आमच्या मुखातून कधी लबाडकी येऊ शकत नाही.
किती लोक विश्वासणारे तुम्ही आणि हेराफेरी करताना दिसतात, शब्द बदलताना दिसतात, खोटं बोलताना दिसतात. त्यावेळेस या वचनाची देव तुम्हाला आणि मला आठवण करण्यास सांगत आहे. ज्या वेळेस तुम्ही आणि लबाड बोलतो, ज्या वेळेस तुम्ही आणि देवाच्या लोकांना खोटं बोलतो, त्यावेळेस हे वचन तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुम्ही आणि सैतानाचे गुलाम त्या क्षणाला बनून जातो. म्हणून आम्हाला एक ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला सावधान राहण्याची फार गरज आणि महत्व आहे. कारण ज्यावेळेस पहिल्या मनुष्याच्या जीवनात ही घटना आम्ही पाहिली, आदाम आणि हव्वेच्या जीवनामध्ये सैतानाने खोटं बोलून काय केलेलं आहे, पहिल्या मनुष्याला आणि पहिल्या स्त्रीला देवाच्या वचनात दिलाय फसवलं आहे. आणि आज सैतान कोणाला पण जाळं टाकू शकतो. त्याचा परिणाम काय, फसवलं तर त्या समोरच्या व्यक्तीला किंवा त्या समोरच्या स्त्रीला पाप करण्यास प्रवृत्त करणार. जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी सैतान मनुष्याला करायला शिकवतो. म्हणून आम्हाला सावधान राहण्याची फार गरज आहे. पुढे तुम्ही आम्ही वाचत गेलं त्या ठिकाणी लिहिलं आहे, तो खोटारडा आहे. म्हणा शेजाऱ्याला, सैतान खोटारडा आहे. कसा आहे, खोटारडा आहे. त्याचा नेहमी स्वभाव ओळखा. आता तुम्ही म्हणाल सैतान डायरेक्ट येईल का आम्हाला बोलण्यासाठी? नाही. तर सैतान काय करणार आहे, कुठल्या तरी स्त्रीच्या द्वारे, कुठल्या तरी माणसाच्या द्वारे सैतान काय करणार आहे, घुसून त्या स्त्रीच्या द्वारे, त्या माणसाच्या द्वारे काय करणार आहे, एकमेकाच्या जीवनावरती हल्ला करणार आहे. बोला येशू मसीह की सैतान म्हणा, येशू मसीह की. म्हणून कुठली स्त्री आणि कुठला माणूस आपल्या घरात येतो आणि तो काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्यायचे. मी सांगतो, तो सेवक असू द्या, ती सेविका असू द्या, तो विश्वासणारा असू द्या किंवा अविश्वासणारा असू द्या. जर तुमच्या घरामध्ये तो येत असेल, माझ्या घरात येत असेल, जर तो म्हणतो मी बिलीवर आहे, मी विश्वासणारा आहे, तर त्याच्या बोलण्यावरून त्या व्यक्तीला तुम्हाला पारखलं पाहिजे. म्हणा सैतान आमेन. कशावरून पारखायचं, बोलणं. त्याच्या बोलण्यावरून त्याला तपासा, त्याला पारखा. तो खरं बोलतो किंवा खोटं बोलतो. देवाचे लोक ज्यावेळेस घरामध्ये येतात, ते देवाचं वचन एकदम व्यवस्थित सांगतात का देवाच्या वचनातून काही हेराफेरी करतात, उलट सुलट करतात. अशा लोकांपासून देखील तुम्ही आधी सावधान राहणं गरजेचं आहे. या शेवटच्या दिवसामध्ये कितीतरी लोक विश्वासणाऱ्यांना फसवण्यासाठी येणार आहे आणि सैतान या लोकांचा वापर करणार आहे. म्हणून आम्हाला सावधान राहण्याची फार गरज आहे. आणि म्हणून सैतानाला या ठिकाणी म्हटलेलं आहे, हत्यारा देखील तो आहे. मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं मी, एका मुलामध्ये, तरुण मुलामध्ये, कायनामध्ये सैतान एका क्षणामध्ये घुसला आणि एका तरुण सख्या भावाचा, उत्पत्तीच्या पुस्तकात आम्ही वाचतो, एका सख्या भावाचा सैतानाने खून करायला त्याला लावला. जगामधील पहिला खून सख्या भावाने सख्या भावाचा केलेला आहे. आणि हे करण्यास प्रवृत्त करणारा जो आहे, बायबल सांगते त्याचं नाव शैतान आहे. जर आम्हाला वाटत असेल आम्ही क्षुल्लक गोष्ट आहे किंवा साध्या साध्या गोष्टीवरून आम्ही खोटं बोलतो, तर शैतानाला तुम्ही आम्ही जीवनामध्ये वाव देत असतो. सैतानाला तुम्ही आम्ही संधी देतो. म्हणून देवाच्या वचनात तुमचं आणि माझं जे बोलणं आहे, होय तर होय ठेवा, नाही केलं तर नाही माना. काय होणार नाही याच्या पलीकडे, माझ्याकडे लक्ष द्या. याच्या पलीकडे काही होणार नाही. एक तर दोन शब्द ऐकून घ्यावा लागतील, नाही तर दोन शब्द तुम्हाला आणि मला बोलणे खावा लागतील. याच्या पलीकडे काहीच होणार नाही, किंवा दोन फटके खावा लागतील. पण आपला शब्द होय तर होय ठेवा आणि नाही तर नाही ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीवरून ज्यावेळेस विश्वासणारे लोक
खोटं बोलत असतात त्यावेळेस देवाचा आत्मा देखील तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही कोणाचे आहात, तुमचा बाप कोण आहे, तुम्ही त्याच्यापासून जन्म घेतलेला आहे. ऑटोमॅटिक आपल्याला ही गोष्ट समजून येतील की आम्ही खोटं बोललो रे बोललो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल की तुमचा आणि माझा बाप क्षणामध्ये आम्ही बदलतो. म्हणून आज आपल्या जीवनाचं परीक्षण करा. सत्य बोलायचं असेल आणि सत्य लोकांना जर सांगायचं असेल, तुमच्यामधून सत्य बाहेर पडलं पाहिजे आणि सत्य म्हणजे देव आहे. जर तुम्ही देवाचं जीवन जगता, जर तुम्ही ख्रिस्ती जीवन जगता, जर तुम्ही विश्वासणारं जीवन जगता, तर तुमचा शब्द नेहमी होय तर होय ठेवा, नाही तर नाही ठेवा. काही लोक सैतानाला पण वाव देतात, काही लोक देवाला पण वाव देतात. ते म्हणतात त्याला काय होतं थोडं खोटं बोललं तर, पण देवाच्या वचनात दिलेलं आहे क्षुल्लक गोष्टीवरून छोटं आपण म्हणतो छोटं, आणि सैतानाला आपल्या जीवनामध्ये आम्ही काय करतो, इन्व्हिटेशन देतो. ये बाबा तू माझा बाप हो थोड्या वेळ, मला थोडा याला पैसा द्यायचा पण थोडी हेराफेर करावं लागेल, तू माझा बाप हो थोड्या वेळ. मग ज्यावेळेस ही सैतानाला संधी मिळते त्यावेळेस प्रभूला दुःख होतं. आणि मग हा प्रश्न आपल्या समोर पडतो की तुम्ही कोणाचे आहात. यहुदी लोकांना म्हणतो माझं बोलणं तुम्हाला ऐकवत नाही का, मी काय सांगतो तुम्हाला समजत नाही का. काही लोकांना किती त्याच्या जीवनात, घरात, कुटुंबात, परिवारात, लेकरा बाळामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आज काय केलेलं नाही, तरी देखील तुम्ही आम्ही पहा त्यांचं जीवन, त्यांचं लाईफ, त्यांचं घर आणि कुटुंब आज कुठं आहे. तर देवाच्या लोकांना तुम्हाला आणि मला सावधान राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि म्हणून पुढे आपण जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 9वा अध्याय वचन क्रमांक 11 वाचूया. आणि म्हणून सैतानाची रणनीती समजून घ्या की सैतान नेहमी तुम्हाला आणि मला काय करायला लावतो, खोटं बोलायला लावतो, तुमच्या आणि माझी फसवणूक करतो, वाईटाला सत्य म्हणायचा तो दाबून प्रयत्न करतो आणि जे सत्य आहे तो खरं आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण हुशार होऊया. देवाच्या लोकांना सावधान व्हा, कारण तुम्ही आणि मी देवाचे लोक आहेत. सैतान तुम्हाला आणि मला फसवू नये या शेवटच्या दिवसांमध्ये हुशारीने जीवन जगा. या 9वा अध्याय 11 वचन. अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावरती कोण आहे, म्हणा राजा आहे. हा इब्री भाषेतले त्याचे नाव आणि हिब्री भाषेतले त्याचे नाव अपोल्लोन आहे. हा तर तुम्ही आम्ही 9व्या अध्यायामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आणि वचन 11 मध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी वर्णन सैतानाचं आढळत आहे. शेवटच्या 3 पिढा या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. या वचनामध्ये देवाचा सेवक जो प्रगटीकरण लिहिणार आहे, 12 शिष्यातला एकच शिष्य आहे जो जिवंत राहिलेला आहे. आणि त्याने हे प्रगटीकरण म्हणजे भविष्यामध्ये काय गोष्टी होणार आहे, भविष्यात म्हणजे काय 2024 आहे, 2050 मध्ये काय गोष्टी घडणार आहेत याविषयी सविस्तर वर्णन देवाच्या वचनामध्ये केलेले आहे. आणि मग या ठिकाणी तुम्ही आणि त्याला म्हटलं गेलेलं आहे. मोरख्या कोणला म्हणतं सांगा मला, मोरख्या जनवर वळणारा नाही, मोरख्या बघा तुम्ही टीव्ही वरती न्यूज वरती बातम्या ऐकतात ना, त्यावेळेस तुम्हाला मला कळलं हा शब्द गुंड. मोरख्या त्याला म्हटलेला आहे, गुंड. नेहमी सुपाऱ्या घेणारा आहे ना, ऐकलंय कधी टीव्ही मध्ये सुपाऱ्या घेणारा मोरख्या पकडला गेला, गुंड पकडला गेला आहे ना. तर टीव्ही मध्ये हा शब्द जास्तीत जास्त रीतीने वापरला जातो. सेम वे सैतानाला देखील हा शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे. हा वाचा काय लिहिलं आहे.
अथंग डोहाचा दूत अथंग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. हा त्यांच्यावरती राजा आहे. इब्री भाषेतले त्याचे नाव अबद्दोन. हा इब्री भाषेतले नाव त्याच्यामध्ये काय आहे? अब्बोन. अबद्दोन. हा आणि हेलेनी भाषेतले त्याचे नाव अपोल्लू ओन आहे. अपोल्लू ओन हिब्रू भाषेतील. मग याचा अर्थ तुम्ही आणि काय आहे? विनाश करणारा. काय करणारा? म्हणा विनाश करणारा. कोण आहे विनाश करणारा? म्हणा सैतान विनाश करणारा आहे. विनाश म्हणजे काही ठेवत नाही तो. समजतं तुम्हाला आणि मला? आता पुढे आपण जाऊया 12वा अध्याय आणि 4थं वचन त्यामध्ये. प्रगटीकरण पुस्तक याचा 12वा अध्याय 4 वचन. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. जर तुम्ही आणि हे 4था अध्याय जर वाचला तर तुमच्या आणि माझ्या काही गोष्टी लक्षात येणार आहे. येशू प्रभू की सगळेजण म्हणा येशू मसीह की. तर सैतान काय करतो? माणसाच्या जीवनात त्याचे एक षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र आहे नेहमी विश्वासणाऱ्या लोकांना ठकवायचं आहे, विश्वासणाऱ्यांना फसवायचं आहे, विश्वासणाऱ्यांचा जीवनाचा नाश करायचा आहे. कोणत्या जीवनाचा? आत्मिक जीवनाचा त्यांना काय करायचा आहे? नाश करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही आणि देवाच्या वतीने आज साक्षीदार लोक बायबल मध्ये पाहतो. एक आहे एलिया आणि दुसरा आहे मोशे. कोण आहे? म्हणा एलिया आणि मोशे हे सगळ्यात मोठे बायबलचे 2 साक्षीदार लोक आहेत. किती? म्हणा सगळ्यात एलिया. सबजण बोलेंगे एलिया आणि मोशे. किंवा आपण कंसामध्ये आता ख्रिस्ताची मंडळी पण म्हणू शकतो. आम्ही कोण आहोत? साक्षीदार. इकडे बघा काय आहेत आम्ही? काय साक्षीदार आहेत? सैतानाची रणनीती किंवा सैतानाचे प्लॅन किंवा डाव सैतान काय करतो हे ओळखणारे आम्ही कोण आहोत? एक साक्षीदार आहोत. येशू मसीह की. तर शेवटच्या दिवसात या वर्णन तुम्ही आणि पवित्र शास्त्रामध्ये पाहत आहोत. यांना अग्नीने नाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य असेल असं लिहिलं आहे. जर तुम्ही आणि मी जुन्या करारामध्ये गेलो तर एलिया विषयी तुम्ही आणि मी ऐकत आहोत. कोणाविषयी ऐकत आहोत? एलिया विषयी तुम्ही आणि मी ऐकलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे? अग्नी स्वर्गातून खाली आणला. बरोबर आहे की नाही? आणि मोशेने काय केलं सांगा मला? झाडात अग्नी पाहिला. बरोबर. 2 लोक पहा. एलिया का बरं भविष्यातल्या गोष्टी या दोघांवरती डिपेंड दाखवलेल्या आहेत? कारण एलियाला काय केलेलं आहे देवानं? वावळटीमध्ये उचलला आहे किंवा रॅप्चर केलेला आहे. म्हणजे एलिया मृत्यू पावलेला नाहीये. दुसरा तुम्ही आम्ही पाहतो मोशेचं नाव त्यामध्ये का आलेलं आहे? कारण मोशे गुहेमध्ये ज्यावेळेस गेला त्याची डेड बॉडी अजून पण सापडलेली नाही. म्हणून या 2 लोकांचे नाव भविष्यामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आलेले आहे. येशू मसीह की. एलियाने जे काही शब्द बोलला आकाशातून अग्नी येऊ दे आणि अग्नी आल्यानंतर वेदीवरती ज्या काही गोष्टी त्याने ठेवलेल्या होत्या भस्म करण्यास देवाची आग त्या ठिकाणी त्यांनी मागितली किंवा देवाची उपस्थिती त्या ठिकाणी मागितली आणि देवानं त्याचा शब्द त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. येशू मसीह की. आज तुमचा आणि माझा देखील प्रभू काय करतो आहे? शब्द मान्य करत आहे. तुम्ही जे काही बोलाल ते आज प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. येशू मसीह की. आणि एलिया म्हटला आग बंद होत्या तर काय झाली त्या ठिकाणी? आग काय झाली? बंद होत्या. जर तुम्ही मोशेकडे जर पाहिलं, मोशेने काय केलं? समुद्राच्या मध्ये काय केलं? सगळं रक्ताचं पाणी पाणी करून टाकलं. मिस्राच्या पिढा पाहिल्या ना तुम्ही? किती आल्या होत्या? 10 पिढा आल्या होत्या. बरोबर आहे. किती मोठं सामर्थ्य
देवानं मोशेला दिलं होतं. काठी त्याने कुठं ठेवली? पाण्यावर. आणि असं लिहिलं आहे सगळं रक्ताचं पाणी झालं. आणि मिस्रामध्ये लोकांना पाणी पिण्यासाठी देखील राहिलेलं नाही. आता तुम्ही आणि मी आपल्या जीवनाकडे या. तुम्ही आणि मी आपल्या जीवनाकडे जर पाहिलं तर तुमच्या आणि माझ्या देखील ही गोष्ट लक्षात येईल की जुन्या करारामध्ये देवाने ज्या 10 पिढ्या आणल्या, भविष्य काळामध्ये म्हणजे प्रगटीकरणाच्या ज्या काही पुस्तकामध्ये गोष्टीच्या वर्णन केलेलं आहे त्या देखील तुमच्या आणि माझ्या लक्षात आलं पाहिजे की जुन्या करारामध्ये ह्या पिढ्या कसं काय आल्या, देवाने कशामुळे आणल्या, कोणासाठी आणल्या, काय कारण होतं त्याच्या पाठीमाग की देवाने त्या ठिकाणी पिढा आणलेल्या आहे. हालेलुया. आणि मोशेला जसा देवाने अधिकार दिला, एलियाला देवाने जसा अधिकार दिला, आज पृथ्वी तलावर विश्वासणाऱ्याला देवाने अधिकार दिलेला आहे. येशू मसीह की देवाने मला अधिकार दिलेला आहे. काय दिला अधिकार? सैतानावर आणि सैतानाच्या सापावर, विंचावर. म्हणजे काय आहे? त्याची दुष्ट शक्ती आहे. साप आणि विंचू त्याच्यावरती तुम्हाला आणि मला काय दिला आहे? अधिकार दिले. भूत करायला तुम्हाला आणि मला अधिकार दिला. बरोबर आहे ना? सामर्थ्य दिलं. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? की तुम्ही आणि मी देवाच्या सामर्थ्यानं प्रभू येशूच्या नावामध्ये या जगामध्ये राहत असताना मोठे मोठे कार्य तुमच्या आणि माझ्या हातून घडले पाहिजे. तुम्ही जे बोलाल ते घडलं पाहिजे त्या पृथ्वी तलावर. ही देवाची एकमेव इच्छा आहे. म्हणून तुम्ही आणि कमजोर स्वतःला समजू नका. आय एम स्पिरिच्युअली सन. मी देवाचा आत्मिक मुलगा आहे. आणि देवाचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? म्हणा, माझ्यामध्ये आहे. मेरा सामर्थ्य जो यीशु ख्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. बोला, मेरा सामर्थ्य जो यीशु ख्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. हालेलुया. ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला सामर्थ्य देतो, त्या सामर्थ्याचा तुम्हाला आणि मला उपयोग करता आला पाहिजे. एक आपल्या कल्याणासाठी, दुसरा आहे जगातल्या लोकांच्या कल्याणासाठी. आज किती लोकांना जगातल्या कल्याणाची गरज आहे, मदतीची गरज आहे, संकटातून सोडवण्याची गरज आहे, आजारातून सोडवण्याची गरज आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने तो अधिकार आम्हाला दिला आहे. त्या लोकांना सैतानाच्या जाभाडातून बाहेर काढा. आमेन. काय करा? बाहेर काढा आणि त्यांना देवाच्या पुत्राच्या राज्यात म्हणजे शांतीच्या राज्यात त्या लोकांना आणा. आणि म्हणून तुमच्यावर आणि माझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला सैतान फसू नये म्हणून तुम्ही सावधान राहा. कारण तुम्हीच फसवले गेलो, मीच फसवले गेलो तर बाकीच्यांचा विचारूच नका. म्हणून विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये तो हात होऊन लागलेला आहे. आता दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. सैतान देवाच्या सामर्थ्यावर व लोकांवरती हल्ला करतो. किती लोकांना अनुभव आले का? सोडतो का सैतान? आमच्या जीवनावर सैतानाचे रोज हल्ले करण्यास तो तयार असतो. आणि त्याची इच्छा काय आहे? माझ्याकडे बघा. त्याची इच्छा काय आहे? आम्ही पराजित झालो पाहिजे. आम्ही काय झालो पाहिजे? पराजित झालो पाहिजे. आम्ही हरलो पाहिजे. ही सैतान